तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि सकाळ झालेली आहे, वातावरण अजून तसंच आहे चिमचिमीचं. आता थोडं ऊन पडलेलं आहे, पण सूर्य काय दिसत नाही. इथं बघा मम्मी सर चकुल्या खात आहे, दाना झोपलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो काय कालवून केलेलं. इथं बघा आपण आता जेवण केलेलं आहे. चकुल्या केलं तर मित्रांनो, चकुल्या हो हो कसं. आणि इकडं चपाती येत्या, सकाळचं जेवण झालेलं आहे, हे स्वयंपाक झालेला आहे. मित्रांनो वारकरी आले, ते वारकरी तुम्हाला दाखवतो. हे बघा दिसलं का, दाखवतो एक मिनटं. हां फाट्यावर जायचं आहे. हां ते माणसं आली तिथं. येतात का? हां किती जण आहेत? तिकडं गाडी झाली मोठी, आपलं मोटरसायकल. तर मित्रांनो त्यांचं काम होतं, त्यामुळे ते बोलणं चाललं होतं आमचं. तर इथं बघा आपल्या मावश्या कशा झोपले त्या सकाळ सकाळ. कसं आहे ते तिकडे ते धोतर वाळू टाकलं घातलं आहे बघा वारकऱ्यांनी. रेडी बसली तिथं खायचे बीचे. कप्पो इकडे, कप्पो महाकाला कप्पो. एवढी जी चिकटून राहते तर नोबा, ती एकमेकाला घासल्याशिवाय राहतच नाही. ती सगळी सारखी चिकटून उभं राहते सारखी. आईन पोरग आहे ते. तर इथं बघा चमचम खाजवते बघा. इथं बघा कसं आहे, तिकडे त्यांची गाडी आहे, ती एक गाडी आलेली आहे. आणि तुम्हाला दाखवतो कोणते हे बघा. पायदिंडी सोहळा काळेगाव दुधना कुठं आलं काय माहिती, तालुका जिल्हा जालना, लई लांबच्या इथे. तर इथं बघा. आणि ह्या गाईला पण आतमध्ये काय बांधलं माहिती आहे का? माझा आवाज जरा कमी दिसतोय. इथं बघा चमचम. इथं बघा जखम झाली हिला शिंगाला. स्प्रे मारूया. हा बघा स्प्रे, ह्यानं जखम बरी होते. एवढंच बस झालं. पाणी आहे का प्यायला ह्यांना? बघ तू थांब. नको 2 ड्रम आहेत पलीकडचं, अर्ध भरायला लागेल. पण इथं बघा हे काय. तर आधी थोड्या वेळानं भरू आपण. हे बघा चमचम. तर मित्रांनो आपण काय आतमध्ये घेतलं, संध्याकाळ झालेली आहे. रेडीचं काय चाललंय बघा. बघा रेडी पावसात एकटीच पडते. रेडी मजा वाटते काय तिला? रेडी मित्रांनो एकटीच पडते पावसात, मजा वाटते तिला. काय जणांना मजा वाटते, काय जण इथं दिसते ती रेडी मजा वाटते काय. हो बघा जाणार पळत होतं, गेलीच बघा. अयो रेडीचं काय खरं नाही मित्रांनो. रेडीनं भिजायला मजा वाटते बहुतेक पावसात. हे पावसात सावळी इथं बघा, ती थांबली ती का इथं पहिलं, इथं सावळ थांबली ती तिथं थांबली, त्यामुळे तिथनं पाऊस लागत नाही तसं. रेडी पावसात एकटीच दिसते, भिजत नाही नसती चांगली. तिला काय झालं तवा गेली तिकडं. हो हो आली तिकडं चमचमाने पळायला लागली काय रेडी. हो हो गेलीच तिकडं. हो हो रेडी सावलील थांब रेडी. हे रेडी हे रेडी गेलीच बघा. मजा वाटते बहुतेक तिला, गेलीच बघा तिकडं. थांब की रेडी, पळू नको रेडी. टोक हे रेडी पळू नको. कॅमेरा बसला मित्रांनो. रेडी पळू नको बरं का, कॅमेरा बसला बरं का मी. इथं बघा कपिला माकल थांबलं तिथे. रेडी शांत बस. रेडीला मजा वाटते या. कपिलाला यायचं आतमध्ये, पण कपिला आतमध्ये जागाच नाही बांधाय तुला. इथं थांब सावलीला, ही सावली नाही निवाऱ्याला, तिथनं पाऊस लागत नाही काय. रेडी लय पळत होती भारी. कशी पळते बघा अजून. तेव्हा तिकडं कोंबड्या कशा आहे त्या. तर मित्रांनो शूट करायचं तर आपल्याला पालखीचं. मित्रांनो एवढी पळापळ झाली, मोबाईल मी खिशातून काढ नाही. मला खिशातनं मोबाईल काढाय टायमिंग नाही. शूट करायचं तर लांब राहील तोपर्यंत, तरी पण मी जेवढं शूट होईल तेवढं शूट करणार आहे. आणि पाऊस आलेला आहे आत्ता, आणि आपण काही आतमध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणजे काय होतं माहिती आहे का, हे तर कोणालाच माहीत नाही की मी ब्लॉग करतो ना. मला थोडी लाज वाटते, त्यामुळे मला ब्लॉग बनवू वाटलं. असा विषय, बाकी काय विषय नाही. रेडी गेलीच बघा तिकडं. रेडी भिजू नको, रेडी मुद्दाम भिजणार बघा, रेडी मुद्दाम भिजणार.
तर मित्रांनो आपलं गायचं सगळं काम झालेलं आहे, सगळं म्हणजे धारा राहील अजून. तर तुम्हाला दाखवतो आता घरातलं वातावरण, सगळं वातावरण दाखवतो, पालखीचं वातावरण. उद्या आपल्याला पालखी आहे ना, आता संध्याकाळ झालेली 5:30 वाजले ते आहे ना, 5:30 नाही 5:45 वाजले ते. इथं बघू शकता मम्मीचं काम चालू आहे. इथं तुम्हाला दाखवतो कुठं कुठं काय काय चालू आहे. इथं आपलं किचन आहे आणि इकडं बघा काय चालू आहे, तिकडं स्वयंपाक चालू आहे. तर मग तुम्हाला दाखवतो, मित्रांनो लाज वाटते मला. इकडं बघा भजन सुरू आहे, बघू शकता. आणि त्यात काय झाले, लाईट नाही पालखीच्या आधी सुद्धा लाईट दिली नाही. काय कळतं का नाही, लाईट द्यायची का नाही मित्रांनो, लाईट दिली नाही. टाकीत पाणी नाही आपल्याकडं, वारकऱ्यांना भरपूर पाणी लागतं. 50 जण आहे ती, 50-60 जण आहे ती, पाणी नाही. सगळं ट्रॅक्टरवर चाललं. आता ट्रॅक्टर असल्या पावसात नाही सगळं तिकडं, लाईट द्यायला पाहिजे ना, असा विषय आहे. उद्या पालखी आहे नाटकमध्ये, आता थोड्या वेळानं पालखी येईल तरी सुद्धा लाईट दिलेली नाही असं विषय. इथं बघा, इथं मागे स्पीड दिली त्यांनी खायला आपल्याला. तर मित्रांनो वाजले ते किती, तुम्हाला दाखवत किती वाजले ते 8 एकटे झाले ते. आपलं काही सगळं काम झालं, दूध घालून आला आताच मी. तर करूया जेवण. मित्रांनो जेवायला काय माहिती आहे का, तर काय केलं त्यांनी काय माहिती, तुम्हाला दाखवत काय केलं त्याचं पदार्थाचं नाव पण सांगतो तुम्हाला. आपला हॉल सगळं भरलेला आहे, सगळेजण झोपलेत, हॉलमध्ये झोपले. इकडं बाहेर सगळीकडे झोपले, सगळीकडे वारकरी हो का. इकडं तर फुल भरलं आहे सगळं, इकडं फुल भरलं आहे हो का, इकडं पण फुल भरलेलं आहे. खाली झोपलेले आहेत माणसं आणि फक्त एक मागची रूम आणि किचन मोकळं आहे, बाकी सगळं फुल भरलं आहे. सगळे वारकरी झोपलेले आहेत. आपला हॉल तर फुल भरला आहे सगळं. काय कालवण, हे कालवण नाही, हे काय मित्रांनो सांगा तुम्ही कमेंटमध्ये, जर तुम्ही जालना म्हणून बघत असाल तर. जालना म्हणजे कुठलं काय काय त्यांचं काय म्हणतात त्याला, मगाशी त्यांनी सांगितलं पण माझ्या काय ध्यानात काय राहिलं. काय काय हां काय म्हणतं ते मित्रांनो, काय आहे कसं लागतं, काय आहे बटाटा नाही मग ती बेसन पिठाची चांगलं जर चांगलं असेल बरं का मित्रांनो. घोटाळा झाला, काय झालं माहिती आहे का, जरम वाटला काय काय डुबुक वडा. मित्रांनो ह्याचं नाव काय माहिती आहे का पदार्थाचं, डुबुक वाडा असं हसतोय म्हणजे काय माहिती आहे का, आम्ही पहिल्यांदाच ऐकतो या भागात. असं आपल्या भागात हा पदार्थ बनतच नाही आणि मी पहिल्यांदाच ऐकले. बस इथे ये. तिथंच बात करायला काय तर करतो जेवण. मित्रांनो काय सकाळी चकुल्या आणि हा चपाती, ही चपाती आणि ही चकुल्या, ही चपाती आणि ही डुबुक वडा मित्रांनो. लिंबू कसं लागेल काय माहिती, पहिला कसं खातो. ह्याच्यामध्ये बेसनाची वडी असते बघ. माझी पॅन्ट बघ शानात भरली. तर मित्रांनो झालं आपलं जेवण आणि आता मी झोपणार आहे. तर इथं बघा मी आज कुठं झोपलो, आज आपण ह्या रूममध्ये झोपलो कारण की बाहेर सगळं फुल आहे, फुल असं कुठं जागाच नाही. ते खालचं जुनं घरसुद्धा भरलं आहे, ते गोटासुद्धा भरलं आहे, ही घरसुद्धा भरलं आहे, नवीन घरसुद्धा सगळं भरलेलं आहे माणसांनी, वारकऱ्यांनी. तर उद्याचा ब्लॉग एकदम भारी असणार आहे. उद्या मी संत ज्ञानेश्वर महाराजाचं तुम्हाला दर्शन करून आणणार आहे. तर आणि कपल्याला आपण रेडीला खेळणं वेळणं आणू काय तरी पालखीतनं. तर करूया हे. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. आजचा व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.